नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. देशात 5 राज्यामध्ये निवडणुकाची धामधूम सुरू आहे. या धामधुमीमध्ये महाराष्ट्रातही 2 निवडणुका आहेत, पोटनिवडणुका आहेत. एक म्हणजे बारामती आणि दुसरं म्हणजे राहुरी. बारामतीची निवडणूक ही दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूमुळे होत आहे, झाली आहे. अजितदादा गेले त्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक आहे. तिथे त्यांची पत्नी सुनित्रा पवार ह्या उभ्या आहेत. आणि सध्या जे मतदानाचे आकडे येत आहेत ते पाहिले तर सुनित्रा पवार आपल्या पतीचा म्हणजे अजितदादांचा रेकॉर्ड मतांनी जिंकण्याचा विक्रम मोडून काढतील असे ट्रेंड्स आहेत. म्हणजे 2024च्या निवडणुकीत अजितदादांनी 1,08,99 मतांनी विजय कमावला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात योगेंद्र पवार होते, पवार घराण्यातलेच योगेंद्र पवार. त्याआधी 2019च्या निवडणुकीत अजितदादांनी 1,65,000 मतांच्या लीडने निवडणूक जिंकली होती. अजितदादांनी सलग 8 वेळा विधानसभा जिंकलेली आहे. त्याआधी त्यांचे काका म्हणजे शरद पवार हे 6 वेळा बारामतीतून निवडून गेले आहेत. म्हणजे 1967 पासून बारामती विधानसभा मतदारसंघावर पवार कुटुंबाचं राज्य आहे. सुरुवातीला शरद पवार 6 वेळा आणि नंतर आता 8 वेळा अजितदादा. आता त्यांच्या पत्नी बारामतीवर स्वार व्हायला आल्या आहेत. म्हणजे ज्या पद्धतीची मतमोजणी पाहिली आपण तर ते स्पष्ट दिसत आहे की सुनित्रा पवार या विजयी होतील. कारण तिसऱ्या फेरी अखेरी 26,000चा लीड त्यांना आहे. 26,000. आणि सध्याचे उमेदवार पाहिले तर 22 उमेदवार आहेत. पण त्यात कोणी असा महत्त्वाचा असा ठळक उमेदवार कोणी नाही की जो फाईट देईल, असं कोणी नाही. त्यामुळे सुनीता वहिनींना हा लीड मोठा मिळणार आहे आणि तो लाखावर जाऊ शकतो. आणि तसं झालं तर अजितदादांचा जो लीडचा विक्रम आहे तो यावेळेला सुनीता वहिनी मोडू शकतात. सुनीता वहिनींनी दादांच्याच फॉर्म्युला चालवला आहे. दादा सुरुवातीला पहिल्यांदा मतदारसंघात यायचे, प्रचार सुरू करून द्यायचे आणि नंतर विजयाची सभा, नंतर शेवटची सभा घ्यायची. म्हणजे मतदारसंघात 2दाच येत होते अजितदादा. त्यांच्या पत्नी सुनित्रा वहिनींनी तोच फॉर्म्युला ठेवला आहे. त्याही 2दाच आल्या म्हणजे प्रचाराची सभा करायला. तर एकंदरीत बारामती मतदारसंघ हा इतिहास करायला निघाला आहे. दुसरी पोटनिवडणूक झाली ती राहुरीची. राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले हे 33,000 मतांच्या लीडने पुढे आहेत. 33,000. त्यामुळे इथला निकाल स्पष्टच दिसतोय की अक्षय कर्डिले ते मोठ्या मताने जिंकतील. त्यांची घोडदौड सुरू आहे. राहुरीमध्ये राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे. तिथे तुतारी चिन्हावर गोविंद मोकाटे उभे आहेत. त्यांना भाजपने मोठा तडाखा दिलेला आहे.
ते खूप मागे फेकले गेले आहेत. म्हणजे दोन निवडणुका एकाच वेळेला होत आहेत, एक राहुरीची आहे आणि एक बारामतीची आहे. बारामतीचा उत्साह आणि इकडे राहुरी, दोघांची तुलना केली तर हे स्पष्ट दिसतंय की राहुरीमध्ये भाजप जिंकतोय आणि तिकडे बारामतीमध्ये राष्ट्रवादी, शरद पवार गट जिंकतोय. म्हणजे दोन्ही म्हणजे एकाच वेळच्या या निवडणुका आहेत. एकीकडे भाजप जिंकतोय, दुसरीकडे राष्ट्रवादी जिंकतोय. शेवटी निकाल, शेवटी मतदारावर निकाल आहेत, त्याप्रमाणे निकाल येताना दिसतोय. काय वाटते तुम्हाला या निकालावर? कमेंट करा.